नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक साईजसाठी शोल्डर आणि मुंडा कसा आणि किती घ्यायचा हे सांगणार आहे. तर पहा, गळ्यानुसार आपल्याला शोल्डरमध्ये बदल करायचे असतात, त्याचे फॉर्म्युले असतात. जर तुम्हाला अंगावरून परफेक्ट ब्लाऊज जर बसावं असं वाटत असेल तर पहा, जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करायचा आहे अंगावरून शोल्डर मोजण्याचा. जेव्हा अंगावरून शोल्डर मोजतात त्यावेळेस परफेक्ट असं शोल्डर जे आहे ते बसतं. तर पहा कसं आहे, एकच जरी साईज असली तरी शोल्डर, मुंढा, घेर हे एकच येत नाही. कारण पहा, ज्याच्या त्याच्या शरीर रचनेनुसार शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये बदल असतो. त्यासाठी शक्यतो आपल्याला अंगावरती शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर शोल्डरमध्ये बदल कसे करायचे पहा, म्हणजे शोल्डर किती घ्यायचं हे पाहूया. तर तुम्हाला इथे जर कॉलरचा ब्लाऊज शिवायचा असेल तर आधी अंगावरचं शोल्डर जर तुमचं 14 असेल, इथे मी 14 इंच शोल्डर घेते. तर तुमचं शोल्डर इथं कितीही असू शकतं, म्हणजे कमी असू शकतं, जास्त असू शकतं, परंतु या फॉर्म्युलानुसार तुम्ही कटिंग करा. पहा, शोल्डर तुमचे अजिबात उतरणार नाहीत. तर हे आलं आपलं फुल शोल्डर. पहा, इथून असं हे फुल शोल्डर आलं, तर त्याचा आपल्याला असा निम्मा करायचा आहे. तर किती होतो? 7. तर यानुसार आता आपल्याला जेव्हा तुम्ही कॉलरचा ब्लाऊज शिवणार आहे त्यावेळेस तुम्ही पहा, इथे मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवते. कॉलरच्या ब्लाऊजसाठी पहा, 1 इंचाचा आपला गळा असतो. ठीक आहे, इथे हा 1 इंचाचा गळा असतो आणि मग इथून कॉलर जोडतात. तर हा गळा पसरतोय का? नाही पसरत. त्यासाठी इथे आपण मार्जिन घ्यायचं आहे. पहा, यामध्ये पसरत नाही. मग न पसरल्यामुळे जेवढे आपले हे शोल्डर आहे तिथेच बरोबर हे फिट्ट बसणार. मग बाही आपल्याला लावण्यासाठी अर्धा इंच मार्जिन हवं आहे. म्हणून यामध्ये आपण मार्जिन जे आहे ते मिक्स करायचे. म्हणजे पहा, 7 इंच निम्मा आला, यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करून 7.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. समजलं? प्रत्येक साईजमध्ये मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचं शोल्डर जसं असेल त्या पद्धतीने इथे शोल्डर घ्यायचंय. तर हा पसरत नाही म्हणून आपण इथं 7.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. बोटनेकमध्ये आता पहा, जवळपास 3, 3.5 इंच, 4 इंचापर्यंत आपण बोटनेक घेतो आणि त्याच्या खाली सुद्धा बोटनेकमध्ये डिझाईन्स असतात. पहा, इथे या पद्धतीने असे डिझाईन्स असतात. त्यामुळे पहा, हा थोडासा खोल होतो, त्यामुळे पसरला जातो. म्हणून इथे आपल्याला मार्जिन मिक्स करायची काही गरज नाही. उलट यामध्ये तुम्ही अर्धा इंच मायनस करायचे, 6.5 इंच शोल्डर येणार. समजलं? इथे गळा पसरत असल्यामुळे आपण इथे शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करायचंय, म्हणजेच परफेक्ट शोल्डर बसतात. तर हा फॉर्म्युला एकाच साईजसाठी, म्हणजे 14 इंच शोल्डर आहे म्हणून तेवढ्यासाठीच आहे का? नाही. कितीही शोल्डर असू द्या, कोणतीही साईज असू द्या, या पद्धतीने हा फॉर्म्युला येणार आहे. आता कमी गळा 5, 6, 7 इंच गळा असतो त्यावेळेस, म्हणजे पहा, हा ब्लाऊज कमी गळा म्हणजे याप्रमाणे असतो. तर हा सुद्धा थोडा पसरतो, जास्त पसरत नाही हा गळा सुद्धा. तर यामध्ये आपल्याला 1.5 इंच, पहा, हे 7 इंच आपलं शोल्डर आहे, यातून मी 1.5 इंच मायनस केलं तर 5.5 इंच बरोबर आपल्याला इथं शोल्डर मिळालेलं आहे. कारण 1.5 इंच का मायनस करायचं आहे? हा गळा असा पसरतो, त्यासाठी 1.5 इंच मायनस करायचं. पहा, पूर्ण कॉलर, परत हा बोटनेक, म्हणजे किती इंच गळा असू शकतो? 3, 2.5, अगदी 2.5 पासून चालू होतो ते 4 इंचापर्यंत, आणि 5, 6, 7, आणि हा काय 1 इंचाचा आपण कटिंग करून कॉलर जोडतो. ठीक आहे. आता यामध्येच अजून हा झाला आपला 8, 9, 10 इंचाचा गळा.
हा तर पसरतोच पसरतो, यामुळे इथे आपल्याला अजून शोल्डर कमी करण्याची गरज आहे. तर त्यासाठी इथं मी पहा 8, 9 आणि हा 10 इंचाचा गळा, त्यासाठी इथं मी 2 इंच मायनस करून 5 इंच शोल्डर घेणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 इंच वजा करायचे आहेत. मग जे काही येईल ते शोल्डर म्हणून आपल्याला वापरायचं आहे. 11 आणि 12 इंचाचा गळा असतो, त्यावेळेस शोल्डरमधून आपल्याला 2.5 इंच मायनस करायचे. मग इथं किती शोल्डर येणार आहे? 4.5 इंच. तर तुम्हाला वाटेल की 4.5 इंच शोल्डर जे आहे ते खूपच कमी आहे, परंतु पहा 12 इंचाचा गळा जो असतो तो खूप डीप आणि असा ब्रॉड असतो पहा, या पद्धतीने. आणि शोल्डरची पट्टी सुद्धा कमी असते. आणि इथे पहा, इथे ही पट्टी जी असते, इथे ही पट्टी जी असते ना, ही अगदी 2, 2.25, 2.5 इंचापर्यंतच ही पट्टी असते. आणि इथं हा ब्रॉड असल्यामुळे पहा खूप पसरतो हा गळा. त्यासाठी आपल्याला जेवढं कमी शोल्डर घेईल तेवढं इथं हे शोल्डर जे आहे ते उतरत नाहीत आणि एकदम परफेक्ट असे हे शोल्डर बसतात. तर इथं मी तुम्हाला प्रत्येक साईजसाठी शोल्डर किती घ्यायचं हे सांगितलेलं आहे. मुंडा कसा घ्यायचा आहे याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. कमी जास्त घेर कसा करायचा असतो हे सुद्धा मी सांगितलंय. तर तुम्ही मुंड्याचे व्हिडिओ पहा, तिथे मी आकार कसे द्यायचे, म्हणजे या गळ्यामध्ये आकार कसा द्यायचा, कॉलरमध्ये, बोटनेकमध्ये, कमी गळ्यामध्ये आकार कसे द्यायचे असतात. 10 इंचाच्या गळ्यामध्ये तर आपण नेहमी पाहतच असतो कसे आणि किती इंचावरती आकार द्यायचे. या पण 5-6 इंचाच्या गळ्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे. आणि डीप नेक हा 12 इंचाचा जेव्हा गळा कटिंग करतो त्यावेळेस कसा फॉर्म्युला वापरायचा आहे कटिंग करताना हे सुद्धा मी अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे. वेगवेगळं कटिंग असतं पहा, सर्व ब्लाऊजमध्ये एकसारखं कटिंग नसतं, वेगवेगळं कटिंग असतं. त्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की कुठे काय बदल करायचा आहे. तर इथे ही जी माहिती सांगितलेली आहे ती एकदम परफेक्ट अशी आहे. तर तुम्ही हे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहून सुद्धा घेऊ शकता. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बदल करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.